काही लोकांना कौरव पांडवांचं युद्ध किंवा राम रावणाचं युद्ध हे पटत नाही. त्यांना असं वाटतं अरे याच्यामध्ये हिंसा आहे, रक्तपात आहे. परंतु त्यांनी या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी थोडी बदलली पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, उसिना घाई झुंजावे, की तो कुणाचा वार उसना ठेवू नकोस. तू पलटून त्याच्यावर वार कर, पलटून आघात कर. पण त्याच्या आधी सांगतात निष्कपट होवावे, मनामध्ये कपट ठेवू नको, कटुता ठेवू नको, द्वेष ठेवू नको. राम रावणाच्या युद्धाच्या वेळी रामांचं विशेषण आहे जित क्रोधाहा. ते रावणाला म्हटले की अरे थकलास, दमलास, तू जरा घरी जा, आराम कर. ह्या ज्या जखमा आहेत त्यांना औषध लाव आणि नंतर उद्या तू लढायला ये. तर ही लढाई म्हणजे काय हाणामारी नाही, तर हे धर्मयुद्ध आहे. कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी सगळे पांडव रात्री भीष्मांकडे जात होते, त्यांचं दर्शन घेत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच विरोधात लढत होते. त्यामुळे ही धर्मयुद्ध वेगळी आणि हाणामारीची, कुणाचं तरी काही लुबाडून नेण्याची, जमीन लुबाडण्याची, रिसोर्सेस लुबाडण्याची ही युद्ध वेगळी. त्यामुळे ज्यांची अशी दृष्टी आहे त्यांनी आपली दृष्टी थोडीशी सुधारण्याची गरज आहे.